नागपूर विमानतळाच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग सुद्धा आता मोकळा होतोय। दुसऱ्या धावपट्टीच्या मार्गामध्ये येणाऱ्या शिवणगावमधल्या 185 कुटुंबियांनी त्यांची जागा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2012 मध्ये जाहीर झालेल्या निवासी भूखंड वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आमच्यावरती अन्याय झाला असा आरोप या 185 कुटुंबियांनी केला होता आणि शिवणगावमधून आपली जागा सोडायला सुद्धा त्यांनी नकार दिला होता। मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला। जिल्हा प्रशासनाला या सगळ्यामध्ये सहानुभूतीपूर्वक लक्ष घाला असे निर्देश दिले। जिल्हा प्रशासनाने सर्व 185 कुटुंबियांसोबत चर्चा केली, समाधानकारक असा तोडगा काढला आणि आता 185 कुटुंबांनी आपली जागा सोडायला आणि पुनर्वसनाच्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे आता मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा होतोय। लवकरच या धावपट्टीच्या कामाला आता सुरुवात होईल। सर्वात जास्त सर्वच लोकांचं समाधान झालेलं आहे। काही 2-3 लोक राहिले असतील, त्यांचंही समाधान होईल, पण तुम्हाला सांगतो लोक इतके खुश आहेत, समाधानी आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांना प्लॉट दिल्यामुळे JMRचं एअरपोर्ट जे बनत आहे, JMR एअरपोर्ट बनवत आहे, तर JMR जोपर्यंत ही जागा आम्ही खाली करणार नाही तोपर्यंत JMR बनवू शकत नव्हतं। आज मिहाननी आणि कलेक्टर साहेबांनी आणि देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळे त्यांनी या सर्व गोष्टी केल्या, लोकांना प्लॉट दिले। आता हे लोक उठतील आणि पुनर्वसनाच्या जागी जातील आणि JMR हे नवीन विमानतळ बनवेल। मला आधी 5,000 मिळालेला होता आणि आता माझ्या 4ही भावांना 3-3 हजार वेगळं मिळाला आणि माझ्या वडिलांना 500 मिळाला। म्हणजे असं 12.5 स्क्वेअर फूट 12,500 स्क्वेअर फूट प्लॉट मिळाला आणि आम्ही सगळे समाधानी आहोत। आता ज्या ठिकाणी तुम्ही राहत होते त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार आहे, कारण त्या तुमची जी जागा आहे त्या जागेवर आता पुढचं विकासाचे प्रकल्प अवलंबित आहे। हो, तर ते होईलच। ते विमानतळाचं जे काम आहे थांबलेलं ते आता होईलच समोर। तर आमची मागणी होती की आम्ही पण शेतकरी आहोत, आम्ही पण सातबाऱ्यामध्ये सगळ्यांचे नाव आहे, तर आम्हाला पण 3-3 हजार द्या। तर ते देवेंद्रजींच्या अथक प्रयत्नाने आणि इटनकर साहेबांच्या मेहनतीने हे पुनर्वसनचे प्लॉट सगळ्यांना मिळाले आहे, 3-3 हजार घरच्या प्रत्येक सदस्याला। त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।